सिंदखेडच्या मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार डॉक्टर शशिकांत खेडेकर आपल्यासोबत आहेत। भाऊ, आज 4-5 दिवस राहिले प्रचाराला, कसा प्रचार सुरू आहे, कसा प्रतिसाद मिळत आहे? या जिजाऊ माँसाहेबाच्या मतदारसंघामध्ये 2014 ते 2019 मी मतदारसंघाचा लोकप्रतिनिधी असताना मागच्या 20 वर्षाच्या कार्यकाळामध्ये जेवढी कामं झाली नसतील त्याच्यापेक्षा 5 पट कामं मी या मतदारसंघामध्ये विकासाची केली। जे राज्य शासनाच्या मालकीचे रस्ते असतील 100% डांबरीकरण केलं। जिल्हा परिषदेच्या मालकीचे 10 रस्ते राज्य शासनाच्या मालकीचे करून त्याचंही डांबरीकरण केलं। मोठे मोठे पुलं केलं, 72 गेटेड बंधारे केले, 225 सभामंडप केले आणि इतरही कामं विकास कामं या मतदारसंघामध्ये त्या ठिकाणी मी केलेले असल्यामुळं आणि शेतकऱ्यांच्या ज्या काही समस्या होत्या, ज्यावेळी शेतकरी संकटात आला त्यावेळेस ते प्रश्न मी विधानसभेमध्ये मांडून ते सोडवण्याचा मी प्रयत्न केला आणि आमदार असताना तर केलेच, पण आमदार नसतानाही माननीय आमदार एकनाथ शिंदे साहेबांच्या माध्यमातून, मुख्यमंत्री महोदयांच्या माध्यमातून आणि आमचे खासदार केंद्रीय मंत्री आदरणीय प्रतापराव जाधव साहेब यांच्या सहकार्यानं न भूतो न भविष्यती असा जवळपास 450 कोटीचा निधी या मतदारसंघामध्ये मी आणण्यामध्ये यशस्वी झालो। त्याची कामंसुद्धा फार जोरामध्ये सुरू आहे आणि ते लवकर पूर्णत्वासुद्धा जाणार आहे। आणि म्हणून माझा असणारा जनसंपर्क, लोकांच्या सुखदुःखामध्ये मी नेहमी त्या ठिकाणी सामील झालो, लोकांच्या संपर्कात राहिलो, कार्यकर्त्यांसाठी मी त्या ठिकाणी त्या ठिकाणी लढा दिलेला आहे आणि म्हणून मला निश्चित विजय माझा या मतदारसंघामध्ये आहे याची मला खात्री आहे। या मतदारसंघामध्ये मैत्रीपूर्ण लढत होत आहे, खरा उमेदवार कोण, तुम्ही काय मनोज काय? या राज्याचे मुख्यमंत्री माननीय आमदार एकनाथ शिंदे साहेब परवा देऊळगाव आले, त्यांची प्रचारसभा झाली। न भूतो न भविष्यती या मतदारसंघाच्या इतिहासामध्ये एवढी मोठी सभा त्या ठिकाणी झाली आणि त्या सभेमध्ये त्यांनी सांगितलं की महायुतीच्या सर्व नेत्यांसोबत बैठक होऊन महायुतीचे अधिकृत उमेदवार म्हणून डॉक्टर शशिकांत खेडेकर आहेत आणि त्यांच्यासाठीच आपण त्या ठिकाणी मतदान करावं असं आव्हान त्यांनी त्या ठिकाणी केलेलं आहे। त्यामुळे महायुतीचा अधिकृत उमेदवार मीच आहे। काल पंकजा मुंडेसुद्धा आल्या होत्या, त्यांचं समर्थन आपल्याला सहज मिळालं आहे। निश्चितपणे पंकजाताई यांना मी मानणार आहे। स्वर्गीय श्रद्धेय गोपीनाथजी मुंडे साहेब यांच्यावरती माझी श्रद्धा आहे। दरवर्षी मी गोपीनाथ गडावरती जातो, भक्तिगडावरती जातो, त्या ठिकाणी नतमस्तक होतो। याचा उल्लेख पंकजाताईंनी त्यांच्या सभेमध्ये त्या ठिकाणी देऊळगाव सिंदखेडच्या सभेमध्ये केला आणि त्यांनी हे सांगितलं 2014 ते 2019 मी मंत्री होते, खेडेकर आमदार होते आणि न भूतो न भविष्यती अशी कामं माझ्या माध्यमातून त्यांनी, कारण ते ग्रामविकास मंत्री होत्या, जलसंधारण मंत्री होत्या, या मतदारसंघात त्यांनी त्या ठिकाणी केलेले आहेत आणि निश्चितपणे एक प्रामाणिक कार्यकर्ता आहे, प्रामाणिक नेता त्या ठिकाणी या मतदारसंघाला मिळालेला आहे। त्याच्या पाठीमागे सर्वांनी उभं राहावं आणि माझा मान राखावा असं पंकजाताईनं त्या ठिकाणी कळकळीचं आव्हान त्या ठिकाणी केलं। त्यामुळे निश्चितपणे पंकजाताई ज्या दिवशी सिंदखेडला आल्या, सभेमध्ये बोलल्या, त्याच दिवशी माझा विजय या ठिकाणी सुनिश्चित झाला। तुमची लढत कोणाशी, म्हणजे तुमच्या शर्यतीत कोण आहे? आता मी नंबर 1 वर आहे, नंबर 2 वर कोण राहील हे जनता ठरवणार आहे। त्याच्यामध्ये 2 मध्ये त्यांच्यासाठी कॉम्पिटिशन चालू आहे की आता 2 नंबरवर कोण यावं म्हणून। नंबर 1 वर तर मीच आहे। तुम्हाला वाटतं विजय 100% आहे? 100 नाही 200% माझा विजय सुनिश्चित आहे। काही विजयाची आता कोणती हेच राहिलेली नाही। 100% माझा विजय त्या ठिकाणी 23 तारखेला गुलाल तुमचाच का? 100% गुलाल आम्हीच त्या ठिकाणी भाजप, शिवसेना, महायुतीचा सर्व कार्यकर्ता खेळेल आणि मुख्यमंत्री महोदयांनी सुद्धा सांगितलं यांचा विजय तर होणारच आहे आणि 23 तारखेला स्वतः मी सिंदखेडला येऊन गुलाल खेळणार आहे। तर हे आपल्यासोबत डॉक्टर शशिकांत खेडेकर हे महायुतीचे उमेदवार यांनी विजयाचा दावा केला आहे। मुख्यमंत्री सुद्धा मात्र खेळासाठी इथे येणार आहेत। कॅमेरामन सुनील मोरेसह मी संजय जाधव, सिंदखेड राजा, साम TV बुलढाणा। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।